स्ट्राइक एंड वरती अजिंक्य ठोंबरे लारा याला आपल्याला पाहायला भेटतं. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी जयंत मंथळे पडाळे संघाच्या माध्यमातून अविनाश याला मात्र आमंत्रित केलंय. अविनाश इथून अबू समोर कशा रीतीने गोलंदाजी करेल किंबहुना त्याला कोणत्या टप्प्यावरती चेंडू फेकेल हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आजच्या दिवसातील दुसऱ्या ग्रुपमधून आपण पाहतोय पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजूला जयंत थळे पडाय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक जिराट डोंगरी हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. अबूचा संघ मैदानावरती खेळतोय. षटकातील पहिला बॉल पहिल्या इनिंगला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न आणि आता हा प्रयत्न इथे यशस्वी नाही आहे कारण लेग बिफोर द विकेट स्वरूपात अभिषेक नाईक अबूला पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. डीजे आपल्याकडे शिल्लक नाहीये त्यामुळे विनंती करतोय लवकरात लवकर बॅटर पाठवा, अन्यथा मग जर तुम्ही वेळ दौडलात तर टाइम आउट स्वरूपात बॅटरला बाद सुद्धा दिलं जाईल याची दक्षता घ्या. पहिल्याच बॉल वरती स्वस्तात अगदी बॅटर अभिषेकला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. अबूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती श्रेयश जरूर मैदानावरती येईल. श्रेयसला बॅटिंगसाठी मैदानावरती धाडलंय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्याच बॉल वरती लेग बिफोर द विकेट स्वरूपात बॅटर बाद झालाय आणि आता श्रेयसला बॅटिंगसाठी पाठवलंय. स्ट्राइक एंडवरती श्रेयश खेळे. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर येथे आत्मविश्वास गोलंदाजाचा नक्कीच वाढला असेल कारण महत्वपूर्ण बॅटरला त्याने मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात झाली. दुसरा बॉल या षटकातील इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता. क्षेत्ररक्षक धावतोय. शर्तीचे प्रयत्न नक्कीच केले जातील परंतु त्याच वेळेला त्याला बीट करत असताना बॉल चाललाय कव्हर रिजनच्या बाहेर. चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. मागच्या बॉल वरती चौकार आलाय. सामन्याला सुरुवात करणारा फटका असावा. यावेळचा बॉल समोर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑफ किंबहुना त्याच वेळेला आपण पाहतोय शॉट मिड ऑफ वरती तैनात आहे. त्याने मात्र इथे झेल पकडला आणि फलंदाज श्रेयसला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवलाय. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डग आउट. ठीक आहे. थँक्यू. नवीन बॅटर मैदानावरती ज्याच्याकडे आहे ताकद आणि त्या ताकदीच्या जोरावरती ज्याने मोठे मोठे फटके मारलेत. प्रत्येक संघाचा लकी चॅम्प म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. राजेश कोळी मैदानावरती येतोय. लीग स्टेजच्या ज्या संघामध्ये या खेळाडूचा समावेश राहिलाय ना मी म्हणेन त्या संघाने तिथे फायनल मारली आहे. त्यामुळे आता इथे या मैदानावरती राजेश कोळीची बॅटिंग, त्यांनी मारलेले फटके, त्याने बनवलेला धावा सर्व काही मॅटर करतील या तीळ मात्र शंका नाही आहे कारण महत्वपूर्ण दोन बॅटर मैदानाच्या बाहेर परतलेत. 4-2 ही सध्याची परिस्थिती. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक जिराट डोंगरी या संघाची आपल्याला पाहायला भेटते. नॉन स्ट्राइक एंडवरती अजिंक्य येणाऱ्या बॅटरचा खेळ पाहतोय. येणारा बॅटर मोठा फटका मारतोय, मैदानाच्या बाहेर जातोय.
इथं राजेश आलाय, समोर फटका मारलाय, पुन्हा एकदा फटका हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच पकडली आहे. आल्या पावली राजेश कोळीला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवलाय. दोन बॅटर मैदानाच्या माघारी परतलेत. माफ करा, 3 बॅटर माघारी परतलेत. अभिषेक लेग बिफोर द विकेट, श्रेयश कॅच आउट स्वरूपात, राजेश कोळी कॅच आउट स्वरूपात. आणि तिन्ही बॅटर अगदी आपण जर पाहिलं तर मित्र म्हणेन तेवढेसे स्वस्तात बाद झालेत. अबू गोल्डन डकचा शिकार, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर श्रेयश प्लॅटिनियम डकचा शिकार. त्याच वेळा दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे राजेश कोळी आला, तो सुद्धा गोल्डन डकचा शिकार ठरला. नवीन बॅटर मैदानावरती अजय बॅटिंगसाठी आला. अजय साठी टाकलेला हा बॉल, इथे मात्र बॅटची एज, यष्टीरक्षकाने केलेली चुकी. आणि डॅडींचं फेमस वाक्य आहे, चुकीला माफी नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय हा बॉल डॉट आलाय. जर चेंडू हातात असता तर आणखीन विकेट माघारी परतली असती. डॉट बॉल चाललाय, मागचा 4 धावा आतापर्यंत. धाव फलकावरती लागल्यात, फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. याही वेळेला तू चल मैं आया हे उदाहरण देऊन आणखीन एक बॅटर अजय सुद्धा मैदानाच्या माघारी. डीजे आजचा दिवस कोणता आहे तर आजचा दिवस रामनवमीचा आहे. किंबहुना त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर शिर्डीचे साईनाथ साईबाबांचा उत्सव आपल्याला पाहायला भेटतं. आणि साईबाबांच्याच वरती आधारित असणारे एक सॉन्ग आपल्याला सर्वांनाच माहित असेल, मी निघालो तुम्ही येता का. तसंच आता दृश्य मैदानावरती घडलंय. बॅटर म्हणतात मी निघालो तुम्ही येता का, कारण तब्बल 4 बॅटर पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. जिथे आपण अगदी थोड्या खालच्या वयामध्ये जाऊया, लहान वयामध्ये जाऊया. जिथे लहान वयामध्ये आपण बघा, जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन व्हायचं, किंबहुना त्याच वेळेला आणखीन कोणतं कार्य गावामध्ये असू द्या, आपल्याला एक तेवढी चांगली सवय किंबहुना वाईट सवय म्हणूया, ते जे पत्ते असायचे ना ते आपण उचलून आणायचो. मी तर करायचो, परंतु इथे मैदानावरती जे खेळाडू उपस्थित आहेत किंबहुना प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी जिथे आपण ते पत्ते उचलून आणायचो, घरी एका कोपऱ्यामध्ये बसून ते पत्त्यांचा महल बनवायचो किंबहुना तो घर बनवायचो. परंतु अशा वेळेला कधी कधी असं व्हायचं ना, आपली बहीण किंबहुना आपली आई किंबहुना आपले वडील जर आपल्यासोबत खुडकर वागायचे तर येऊन ते काय करायचे, एक्झॅक्टली फॅनचा बटन चालू करायचे. आणि फॅनचा बटन ज्यावेळी चालू केला ना, तो पत्त्यांचा बंगला अगदी हळूवारपणे जसा घसरायचा ना, तशी घसरगुंडी इकडे सिद्धिविनायक झिराट डोंगरी संघाची झाली आहे. तब्बल 4 बॅटर मैदानावरती परतलेत, मैदानाच्या बाहेर परतलेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटने हापाम जाम केलाय, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याला चकवून बॉल जाईल सरळ सीमारेखा पार, चौकार. पुन्हा त्याच वेळेला जिथे विकेट गेली आहे ते विकेटला सावरण्याचं काम हा चौकार करेल यात तेळ मात्र शंका नाहीये. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अजिंक्य याला आपल्याला पाहायला भेटतंय. अजिंक्य ठोंबरे लारा 8 डावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल समोर लॉंग ऑफ वरती मारलाय, डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. अगदी आपण जर पाहिलं तर स्वतःला झोकून अगदी एक डोफा टेकून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे केला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 9च्या घरात पोहोचली आहे. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, 9ला 4 ही सध्याची परिस्थिती. एका काळी 4ला 4 अशी होती, आता 9ला 4 झाली आहे. धावसंख्या पुढे सरकते, 9 झाली आहे धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती
जय हनुमान थळेपाडा संघाच्या माध्यमातून निकेश आला. निकेश आलाय. निकेशचा पहिला बॉल सिंगल देऊन चाललाय आणि त्याचमुळे 9 झाल्यात. दुसरा बॉल सिंगल देऊन चाललाय. या बॉलचा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु आडवा बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात इथे हा बॉल डॉट चाललाय. धावसंख्या 9. नवीन बॅटर मॉन्टी फलंदाजीसाठी. मंथन नाईकला आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय आणि इथे मंथनकडे सुद्धा ती क्षमता आहे. अनेक वेळा त्याने ते सिद्ध करून दाखवलंय. या अगोदरचा कालखंड सोडला आणि त्या नंतरचा किंबहुना त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर 2020 किंबहुना त्याच वेळेला 21-18 हे जे काळ होता ना, इथे मंथनने चांगली बॅटिंग करून दाखवली होती, स्वतःला सिद्ध केलं होतं. आता इथे तेच करायचं आहे. 4 बॅटर मैदानाच्या माघारी परतलेत. मंथन नाईकची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे, परंतु आता इथे जिथे सिद्धिविनायक झिराट डोंगरी या संघ थोडासा अडचणींचा पाठलाग करतोय, इकडे आड तिकडे वीर आहे, अशा वेळी ती वाट शोधायची आहे. ती वाट शोधून तिथे धावा बनवायच्यात आणि त्या धावा जर बनवायच्या असतील तर या 2 बॅटरला खेळावं लागेल खेळपट्टीवरती. तग धरून उभं राहावं लागेल. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मंथन नाईकच्या ताकदीला शोभेल असा फटका. बॉल चाललाय डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये. हवाई हल्ला षटकार. चांगलं संगीत आपल्याला ऐकवलं गेलं जात आहे, किंबहुना त्याच वेळेला आमचा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत चांगला पोहोचवला जातोय. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक 1-2 आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल इथे मात्र कॅरी केला. फलंदाज क्रमांक 5 मंथन नाईकचा खेळ सुद्धा या मॅच मधून इथे संपलाय. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ इथे येणं बाकी आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा गोलंदाजी करत असताना नितेश यांनी खर्च केल्यात. माफ करा, 11 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर सिंगल आली होती. यावेळचा बॉल इथे आपण पाहतोय बॅटला हुलकावणी देत असताना सरळ विकेट कीपरकडे चालला आणि या बॉलवरती सुद्धा धाव थांबवली आहे. मागचे 2 बॉल किंबहुना त्यानंतर आपण जर पाहिलं तर मागचे हे 2 बॉल आहेत ना, धावा रोखणारे विकेट घेणारे पाहायला मिळाले. मागच्या बॉलवरती धाव आलेली नाहीये. 2 षटकं संपलीत. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. उर्वरित मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहे आणि शिल्लक आहेत आणि त्या मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. जर हे षटक तुमच्या माध्यमातून कंप्लीट झालं नाही तर मग चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल, याची सुद्धा दक्षता घ्या. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती विनय आलाय. या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याच्यावरती आता जबाबदारी राहील. हे षटक इथे चांगलं हाताळायचंच आहे, कारण मागचे 2 गोलंदाज आहेत ना, अगदी चांगली कामगिरी करून गेले. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार जरूर आला, परंतु त्यामागे विकेट सुद्धा आली आहे. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 4 बॅटर बाद, दुसऱ्या षटकामध्ये 1 बॅटर बाद, असे 5 बॅटर आतापर्यंत माघारी परतलेत. या बॉलचा बॉल ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सलामीला आलेला अजिंक्य ठोंबरे मैदानावरती खेळतोय, ज्याने आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर पुढे नेली. या 6 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. 1 चौकार 1 सिंगल, 2 सिंगल त्याच्या बॅटमधून येत आहेत. एकटा किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो जर किल्ला लढवायचा असेल, बघा आपण नेहमी पाहिलंय इतिहासामध्ये सुद्धा आणि त्याच वेळेला मॅच मध्ये सुद्धा,
जर बॅटर खेळत असेल तर त्याला साथ असणं सुद्धा गरजेचे आहे आणि ती जर साथ तुम्ही चांगली दिलीत तर समोरचा बॅटर नक्कीच धावा बनवू शकतो. त्याच्याकडे असलेली ती कार्यप्रणाली तो मैदानावरती दाखवू शकतोय. त्यामुळे तुमची साथ ही महत्वाची आहे. इथे आतापर्यंत आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 5 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस, तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावा पूर्णपणे थांबल्यात. या बॉलचा बॉल हवेत खेळलाय, कनेक्शन चांगलं आहे. बॉल पुन्हा एकदा जाईल एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर बाउंड्री लाईनच्या मध्ये. चौकार. वीस धावा धावफलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ या षटकातील संपला. षटक क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या षटकामधील 3 बॉलचा खेळ संपतोय. विनयवरती चौकार आल्यानंतर त्यानंतरचा बॉल त्याने योग्य टप्प्यावरती फेकलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु जोपर्यंत बॅकअप देतील तदवरती धाव घेण्याचा प्रयत्न इथे बॅटर करतात, परंतु डॉट बॉल चाललाय. पुन्हा एकदा थांबवलंय या बॉलवरती. 4 बॉल संपलेत या षटकातील. उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. आणखीन एक बॉल इथे मात्र योग्य टप्प्यावरती होता. विकेट किपरने चुकी केली. बॅटर बीट, विकेट किपर बीट, शॉट फाइंडिंग शॉट, थर्डमॅन बीट आणि त्यानंतर बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर हिट. चौकार. हा चौकार थोड्या वेळासाठी कमी करून जाईल आणि जिथे दबाव कमी होते तुम्हाला मोठे फटके मारणं गरजेचं आहे. या 5व्या बॉलवरती या चौकार आला. धावसंख्या 24 वरती पोहोचली आहे. 24, 30+, 40+ धावा जर झाल्या तर कदाचित ती चांगली गोलंदाजी इथे सिद्धिविनायक झिराट डोंगडी संघाकडे आहे. त्यामुळे त्या धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डच्या सहाय्याने एकही धाव या बॉलवरती मिळणार नाहीये, कारण शेवटच्या षटकामध्ये लाराला कदाचित जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती राहायचं आहे. 3 षटकं संपली, 24 झाल्यात. येणारे शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील. तत्पूर्वी जोपर्यंत 4थ्या षटकाला सुरुवात होईल तदवरती आपण घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. ओव्हर टू यू. थँक्यू डीजे. मॅचकडे बोलूया. 3 षटकं संपलीत. 3 षटकांमध्ये 24 झाल्यात. येणारे शेवटचं षटक बाकी आहे. पराग बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ओव्हर नंबर 4, 4थं षटक हाताळण्यासाठी. शेवटचं षटक आहे.
पहिलाच बॉल या शेवटच्या षटकातील डाऊन दी लेग टाकलाय. पुन्हा एकदा या बॉलवरती ग्लान्स करत असताना बॉलला धक्कललंय सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नंतर होणारा सामना दादरेश्वर जांभूळपाडा विपक्ष जय हनुमान सातिर्जे. टॉस साठी यायचंय दादरेश्वर जांभूळपाडा आणि जय हनुमान सातिर्जे. दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती आहे स्टेजवरती येऊन टॉस करायचा. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा तोच बॉल, परंतु आता सुद्धा इथे विकेट किपर चुका करतोय आणि त्यामुळे या चुकांचा फायदा समोरच्या संघाला नक्की होतोय. आणखीन एक बाईकच्या साहाय्याने येणारा हा लाभदायी चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने पुढे सरकली आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 32 धावा धावफलकावरती होतात. षटक क्रमांक आपण पाहतो इथे शेवटचं चालू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत. यावेळचा बॉल ऑन साइड वरती फेकून दिलाय सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून आलाय. अजिंक्य ठोंबरेच्या बॅटमधून येणारा हा दर्जेदार आणि दिमागदार फटका. षटकार. लेफ्ट हँडर बॅटर हा आक्रमकच असतो. मग तो पहिल्या षटकामध्ये असू द्या, तिसऱ्या षटकामध्ये असू द्या, अन्यथा चौथ्या षटकामध्ये असू द्या, किंबहुना चौथ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती असू द्या. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लेफ्ट हँडर बॅटर हा आक्रमकच ठरलाय. अजिंक्य ठोंबरेने ते दाखवलंय. आतापर्यंत आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. बॅटिंगचा अभाव त्याचा पाहिला तर 2 चौकार आणि त्याच वेळेला एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या वाढली आहे आणि जाऊन पोहोचली 38च्या घरात. 38. 38 धावा धावफलकावरती असताना यावेळचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आता या बॉलवरती धाव येणार नाहीये. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ या षटकातील संपलाय. उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. धावसंख्या 38. 38. मी म्हणालो होतो समोरच्या संघाविरुद्ध जर तुमच्या गोलंदाजांकडे ऑप्शन हवा असेल ना तर 40+ धावा असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा याही वेळेला जर बॅकअप नसतं ऋतिकचं तर कदाचित याही बॉलवरती तो चौकार आला असता. वाईट तर आलाय. धावसंख्या 39 वरती पोहोचली आहे, परंतु त्याच पलीकडे जर हा चेंडू गॅदर झाला नसता, ऋतिकने ती शक्कल लढवली नसती, तो थोडासा फाईन उभा नसता तर कदाचित या बॉलवरती सुद्धा चौकार असता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळचा बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑन खाली आहे. क्षेत्र खाली. गाळलेल्या जागा भरा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 6. येतोय हा खणखणीत षटकार. अगदी सुस्थितीमध्ये अचानकपणे पंचेचाळीस झाल्यात. शेवटचा बॉल. यावेळी मारण्याचा प्रयत्न केला, पडल्यानंतर विकेट किपरकडे चाललाय. डॉट बॉल. पहिलं सत्र संपलंय. 45 झाल्यात आणि आता जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं ना तर जानमन थळे पाडा संघासमोर 46 धावसंख्येचं आव्हान आहे. 46 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्यात, तर या कशा रीतीने बनवल्या जातील हे सुद्धा मायक्रोफोनवरती बदल झाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल. परंतु तत्पूर्वी टॉस सुद्धा होणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना एका बाजूला दादरेश्वर जांभूळपाडा तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान सातिर्जे, दोन्ही टीमचे कॅप्टन. ओके, जय हनुमान सातिर्जे संघाचा कॅप्टन आणि दादरेश्वर जांभूळपाडा आपल्याला सुद्धा विनंती करतो, आपला सुद्धा कॅप्टन इथे दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत, तर आपण तिथे टॉस करून घेणार आहोत. आणि पहिलं सत्र संपलंय. 45 झाल्यात, 46 बनवायच्यात. आता या कशा रीतीने बनवल्या जातील या ऐकवण्यासाठी घेऊन चलते पुन्हा एकदा माझे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. ओव्हर टू यू.
धन्यवाद सुयश. विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आता रजनी क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेट मधील 32 अव्वल दर्जाचे संघ या स्पर्धेत सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि दरवर्षीप्रमाणे आपण पाहिलं तर आकर्षक आणि भरपूर रक्कम असलेली स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहिलं रोख रक्कम 70,000 रुपये आणि आकर्षक चषक हे पार्श्विक. द्वितीय क्रमांकाचे पार्श्विक आहे रोख रक्कम 40,000 रुपये आकर्षक चषक. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 14,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर यांच्यासाठी चषक आहेत. सामन्यासाठी देखील आकर्षक चषक आहेत. आणि प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक चारही क्रमांकाचे चषक त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावरचे चषक आपल्याला देण्यात आलेले आहेत. ते म्हणजेच कैलासवासी गोपाळ वाझिराणी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिनेश वझिराणी साहेब यांच्याकडून कैलासवासी गोपाळ वझिराणी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिनेश वझिराणी साहेब यांच्याकडून ही पार्श्विक. त्याचबरोबर सामन्यासाठी प्रत्येक सामन्यात देण्यात जाणारा मॅन ऑफ द मॅचचा जो किताबाचे चषक आहे ते देण्यात आलेलं आहे. LICचे विमा सल्लागार शिवकृपा कन्सल्टन्सीचे मालक सन्माननीय अभिजित गुरव यांच्याकडून. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट असणार आहेत. वळूया आपण मैदानाकडे जिथे आपण पाहतोय टायमर सेट केला जातोय. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताला जातोय. पहिला चेंडू उजव्या बाहेर यॉर्करचा. या चेंडूती फलंदाज बीट झालाय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडूला दिशा दाखवली जाते. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल त्या दरम्यान 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने आपण पाहतोय फलंदाज विनय आपल्या खेळीला सुरुवात करतोय. एकाचा खेळाडू एकाचा अष्टपैलू खेळाडू ज्याच्या बॅटने येणाऱ्या धावा नेहमीच पाहण्यासारखे असतात. त्याच्या बॅटने येणारा स्ट्रोक हे नेहमीच प्रेक्षणीय ठरतात. सलवरच्या भूमिकेत विनय त्याच्या साथीला ऋतिक ही जोडी दुसऱ्या बाजूला अजिंक्य ठोंबरे फॉर लारा. पुन्हा एकदा लाराचा भेदक मारा आपण अनुभवतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना हात मुक्त करण्याची संधी तो देत नाहीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 2च धावा त्याने इथे दिलेल्या आहेत. तेव्हा पॉवर प्लेच्या षटकात धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. 46 धावांचं आव्हान जिथे पहिल्या षटकात पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं पूर्णतः पिछाडीवर पाहायला मिळाला होता संघ. 4 गडी बाद 4 अशा स्थितीतून आपण पाहिलं पुढे सरसावत चांगली धावसंख्या रचली गेली. इथे थोडासा आखुट्टबा चेंडूची गती कमी केली होती. एखादा आपण लेदर क्रिकेटमध्ये नक्कल बॉल पाहतो त्या पद्धतीने काहीसा टाकला गेला चेंडू. या चेंडूवरती धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पण ते सांगतात चेंडू खेळण्याच्या मधला अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू झालेत. प्रभावी मारा सुरू आहे. इथे फलंदाजाला काहीसा वेगळा विचार करावा लागेल. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे मात्र फलंदाज क्रीज मध्ये आपल्याला दाखल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा तो वाईटचा. स्वैर चेंडू अवांतर धाव आणि अवांतर धावाने धावसंख्या झालेली आहे 3 धावा. धावसंख्या पण पाहतो धावसंख्या 3 झालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे यष्टिरक्षक अभिषेक नाईकचं पण पाहिलं. अप्रतिम चेंडू फलंदाज थोडक्यात बचावला असं म्हणावं लागेल. अगदी उजव्याशीच्या जवळून चेंडू आला. निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकात अचूक मारा यॉर्करचे चेंडू टाकले जात आहेत. सेटिंग लाईन गोलंदाजी केली जाते आणि फलंदाजाला धावा जमू दिला जात नाही. यावेळेस स्ट्रोक चांगला क्षेत्ररक्षक तिथे पण पाहतोय राजा कोळी.
ज्याला नेहमी सिद्धिविनायक झिराड डोंगरी संघाची भिंत म्हणून संबोधलं जातं, तोच राजा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळेल या 21 धावाने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं धाव फेकावरती धावसंख्या लागलेली आहे बिनगडी बाद 4 धावा. पहिल्या षटकात कोणताही विकेट गमावली गेली नाही, त्यामुळे ही चांगली गोष्ट. मात्र चिंतेची बाब आपल्या षटकात 4 धावा आल्यात. आता उर्वरित 3 षटक 18 चेंडू 46 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकात आल्यात म्हणजे 4 धावा. आता उर्वरित 3 षटकात 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 42 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू आणि 42 धावा हे इक्वेशन असताना आपण पाहतोय अभिषेक नाईक उर्फ अबू. आपण पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू आहेत जे केवळ टेनिस क्रिकेट खेळत असताना चांगलं व्यावसायिक क्रिकेट खेळतात. त्यापैकी एक खेळाडू आपण पाहतोय आणि अभिषेक नाईक नक्कीच चांगला फॉर्म मध्ये आहे. अभिषेक विषयी सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच किंबहुना कालच संपूर्ण झालेल्या खांबेश्वर क्रीडा मंडळ कातपड आयोजित डे क्रिकेट स्पर्धेमध्ये 24 संघामध्ये अव्वल दर्जाचा खेळ करत सिद्धिविनायक झिराड डोंगरी संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यामध्ये मालिकेचा मानकरी ठरला होता तोच अभिषेक नाईक उर्फ अबू. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बॅटची आउटसाइड एजवर पाहतो या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी अभिषेक नाईक उर्फ अबूची आपण पाहतोय. या षटकातील पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय आणि दोन्ही षटकांची जर सुरुवात आपण विचार केलात पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. विनयला इथे धावा जमवाव्या लागतील कारण निर्धाव चेंडू हे नेहमी दबाव प्रस्थापित करणारे असतात. इथे 21 धावा घेत धावसंख्या जमवावी लागेल. यावेळेस शरीराचा वेध घेण्यात चेंडू अतिरिक्त उशी घेण्यात चेंडू. या चेंडूवरती जरा पाहायचंय गोलंदाजाला दुखापत झाली नाहीये ना, कारण चेंडू थेट जाऊन डोक्याचा वेध घेतोय आणि अशा वेळेला चेंडू जास्त उशी घेण्यात चेंडू बऱ्याच वेळेला दुखापत करतो. त्यामुळे इथे सुदैव म्हणावं लागेल की विनयला दुखापत झाली नाहीये. आज विनय आपल्या त्या लईत पाहायला मिळत नाही जिथे आपण त्याला नेहमीच पाहतो. आल्या आल्या पहिल्या षटकात जिथे धावा जमवतो, चौका षटकार लगावतो, पावपलेच्या षटकात चांगली सुरुवात करतो. इथे मात्र तो थोडासा अडचणीत अडखळताना खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजांचा प्रभावी मारा, व्हेरिएशन, विविधता त्यांच्याकडून पाहायला मिळते, लेंथमध्ये बदल आणि त्यामुळे धावा जमवता येत नाहीयेत. अभिषेक नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट त्याचा मारा आपल्या नेहमीच्या शैलीत आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन यावेळेस लो फुलटा चेंडू चेंडूला दिशा दाखवले. चांगला स्ट्रोक, चांगला टायमिंग, चांगलं प्लेसमेंट. चेंडू जाईल सीमेच्या बाहेर येतोय महत्वपूर्ण असा चौकार. च्या बाहेर फलंदाज सफल होतोय, त्याला फॉलो करण्यास चेंडू टाकला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. त्या फलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा. 1 षटक आणि 4 चेंडू झालेत. त्यामुळे आतापर्यंत म्हणायला लागेल गोलंदाजांनी प्रभावी मारा केलाय, फलंदाजांना जखडून ठेवलंय. मोठे स्ट्रोक ते खेळू देत नाहीयेत, धावा हव्या तशा जमवू देत नाहीयेत. पुढे ससाद खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू उजव्या दूर ठेवण्याच्या प्रयत्नात गोलंदाज दिशा भरकटतोय. स्वैर चेंडू अवांतर धाव आणि धावसंख्या डबल डिजिट दुहेरी अंकावर गेलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. 10 ही धावसंख्या दाखल असताना आपण पाहतोय गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा सज्ज झालाय. या चेंडूवरती पाहूया काय घडतंय. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नोचा, ओव्हरस्टेपचा नो असावा बहुधा.
यावेळेस चेंडू आपण पाहतोय उजव्या शीच्या दूरीवर ठेवला जातोय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सोयल चेंडूचा मारा इथे आपण पाहतोय. फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिटचा इशारा आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. फ्री हिटच्या चेंडूचा फायदा उचलला जाणार काय पाहूया. फ्री हिटचा चेंडू घेऊन अभिषेक. यावेळेस चेंडूला भिरकवलं जात आहे. क्षेत्ररक्षण तिथे पण पाहतोय राजा. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळेल. फ्री हिटच्या चेंडूवरती हवी तशी धाव किंवा मोठा स्ट्रोक खेळता आला नाहीये. हे षटक खूपच मोठं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मॅरेथॉन षटक 8 वेळा चेंडू टाकला गेलाय. अंतिम चेंडू. या चेंडूवरती घुटना टेक तमाशा स्टाईल मध्ये लगावलेला मिड विकेटच्या बाहेर मोठा फटका. षटकार. झालेले आपल्या 5 मिनिटांमध्ये हे तिसरं षटक पूर्ण करायचंय. उर्वरित आता 2 षटकांचा खेळ. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 20 धावा आल्यात. पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 16 धावा. एक महागडं षटक संपलेलं आहे आणि कुठेतरी कमबॅक केलं म्हणावं लागेल. पहिलं षटक गोलंदाजाच्या दृष्टिकोनाने चांगलं, दुसरं षटक फलंदाजांच्या दृष्टिकोनाने नक्कीच चांगलं म्हणावं लागेल. उर्वरित 2 षटकं 12 चेंडू. विजयासाठी आपण विचार केला तर अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 26 धावा. 26 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 डिलिव्हरीज. नवीन गोलंदाज श्रेयस तळे. पहिला चेंडू श्रेयसचा यशाने येणारा पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र उलटी गिनती सुरू झाली आहे मित्रांनो. उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय किती धावांची आवश्यकता आहे आपण पाहू. कारण इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडूवर पाहतो फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू यशाने आलेला आहे. योग्य चेंडू म्हणावा लागेल. 11 चेंडू आणि 26 धावा असं इक्वेशन असताना आपण पाहतोय विनयसाठी येणारा हा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र विनयच्या बातमारीला स्ट्रोक चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. मस्ट निडेड 6 महत्वपूर्ण षटकार. हा षटकार जर आपण पाहिलं ना तर या षटकाराने पुन्हा एकदा विजयाचं दार उघडं केलं असं म्हणावं लागेल. कारण चेंडू आणि धावांमधलं अंतर होतं ना ते अंतर कमी केलं षटकाराने आणि विनयचा आत्मविश्वास वाढवणारा षटकार असेल. कारण मागील काही चेंडूमध्ये आपण पाहिलं मागील 2 षटकामध्ये हव्या तशा धावा विनयला जमवता आल्या नाहीयेत. इथे मात्र झेल सुटते. एक नाही तर 2 खेळाडूंकडून झेल सुटलाय. आपल्या उजवीकडे झालेल्या चेंडूला झेल पकडण्याचा प्रयत्न होता अजिंक्य ठोंबरे उर्फ लाराचा. त्याच्या हातून चेंडू निसटलाय आणि फ्लाइंग स्लिपच्या हाती देखील क्षेत्रच्या हातून चूक होते. झेल निसटतोय आणि त्या दरम्यान 1 धाव प्राप्त केली जाते. या एकेरी धावेने 19 धावसंख्या झालेली आहे.
27 धावा. विजयासाठी आता उर्वरित 9 चेंडू आणि आवश्यकता आहे ती म्हणजेच 19 धावांची. 19 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 9 डिलिव्हरीज. 9 चेंडू 19 धावा. इथे कमबॅक होणार का? इथे धावा जमवल्या जाणार की धावांवरती रोख लावली जाणार? वेगवान चेंडू मात्र यशांचा वेध घेण्याच्या प्रयत्नात चेंडू दिशा भरकटतोय गोलंदाज आणि त्या दरम्यान अवांतर धाव मिळते. 9 चेंडू 18 धावा असं इक्वेशन आहे. बघा इतर संघ देखील मन लावून या सामन्याकडे पाहतायत, कारण प्रत्येक संघाला कल्पना आहे हे जे 8 संघ आहेत ना, हे 8 संघ तुल्यबळ संघ आहेत. त्यामुळे कोणता संघ आपल्या बरोबर खेळणार पुढील सामन्यामध्ये याचा विचार प्रत्येक संघ करतोय. यावेळेचा चेंडू खराब लाईन, खराब दिशा, दबाव दडपण प्रेशर आता गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. मागील चेंडू डाव्या शीच्या बाहेर, हा चेंडू उजव्या शीच्या बाहेर जातोय. त्यामुळे आता 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. बघा धावा आणि चेंडूमधले अंतर आहे ना, हे एक एक करून कमी होत आहे. मात्र एखादा स्ट्रोक आला तर धावा आणि चेंडू अंतर बऱ्यापैकी कमी होईल याची कल्पना दोन्ही फलंदाजांना, विशेषतः ऋतिक जो नेहमी चौफेर फटकेबाजी करतो, तो पाहूया काय करतोय पुढील चेंडूवर. इथे अपील केलं जातंय, मात्र पंचांनी अपील उचलून धरलाय. फलंदाज ऋतिक बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट गोज डाऊन डीजे. थँक्यू डीजे. महत्वपूर्ण क्षणामध्ये होणाऱ्या महत्वपूर्ण घडामोडी आपण पाहतो या सामन्यात, जिथे षटकार आला असं वाटलं विजय दिशेने अग्रेसर झालेला आहे तो म्हणजेच जयमान थोपड असंघ. त्याच दरम्यान स्वैर चेंडू आले. पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती ऋतिक इथे पायची स्वरूपात बाद झालाय. त्यामुळे गोलंदाजांचं पुनरागमन, कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. आता इक्वेशन आपल्याला काय सांगते? 8 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. डावखोऱ्या आताचा एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती असा अनिकेत पेढी आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. पाहूया अनिकेतला इथे रोखलं जाणार की अनिकेतच्या बॅटने पुन्हा एकदा आकर्षक आणि मोठे फटके आपल्याला पाहायला मिळणार. ज्या पद्धतीचा फलंदाज अनिकेत आहे त्याच्यासाठी 3 स्ट्रोकची मॅच आहे. मात्र 3 स्ट्रोक मध्ये तो सामना संपवणार की इथे आपल्याकडे असलेलं कौशल्य, आपल्याकडे असलेली प्रतिभा इथे दाखवली जाणार गोलंदाज श्रेयस कडून. पहिल्या चेंडूवरती चेंडू उंच हवेत आणि इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडू ती स्वीकार केली जाते मोठ्या फलंदाजी श्रेयस कडून. बॅक टू बॅक विकेट्स, सलग दुसरा झटका, फलंदाज बाद. पहिल्या इनिंग पासून नाट्यमय स्वरूपात प्रारंभ मिळालाय. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकातच असं वाटलं सामना जवळपास काबीज केलाय की काय जयमान थोपड संघ. त्यानंतर फलंदाजी चांगली झाली, धावा जमवल्या गेल्या, एका फायटिंग टोटल पर्यंत धावसंख्येने मजल मारली, कमबॅक केलं गेलं, पुनरागमन झालं फलंदाजी मार्फत. ते म्हणजेच सिद्धिविनायक जिल्हा डोंगरी संघाचं दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकात धावा आल्या नाही, मात्र पहिल्या षटकात धावा आल्या नाही, दुसऱ्या षटकात धावा आल्या. आणि आता आपण पाहतोय सामना 3ऱ्या षटकात रंगतदार अवस्थेत आलाय. अविनाश आलेला, अविनाशने चेंडूला बॅकफुट जाऊन खेळून काढला लॉंग ऑन दिशेला. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल 1 धाव मिळेल. 1 धावने या षटकाची सांगता होते. आता सामना अंतिम षटकात रंगेल, तिथे अंतिम षटकात सामना जिंकण्यासाठी आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी जयमान थोपड असंघाला आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये 16 धावांची. 16 धावांची आवश्यकता. 16 रन्स रिक्वायर्ड
इन लास्ट 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू 16 धावा. बघा कुणाला वाटलंही नसेल हा सामना अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूपासून पहिल्या इनिंगच्या पहिल्या चेंडूपासून जे संघ किंवा खेळाडू किंवा प्रेक्षक जो सामना पाहतायत त्यांना वाटलं नसेल, त्यांनी कल्पनाही केली नसेल. मात्र क्रिकेटची हीच अद्भुतता मित्रांनो. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये वार पलटवार, आक्रमकता, भेदकता सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर जिगरबाज खेळ आणि हाच खेळ दाखवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उपस्थित आहेत. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज सागरच्या हाती चेंडू सुपूर्द केला. सागरच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. सागर या षटकात धावा रोखणार, ही धावसंख्या गाठत पुढील फेरीत प्रवेश करणार. जोडमा थळपडा संघ पाहायचे. मी तर म्हणेन सामना दोन्ही संघांसाठी समान खुला आहे. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. आता पाहूया या अंतिम षटकात काय घडतंय. गोलंदाज सागरचा येणाऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, वाईडचा इशारा. स्वैर चेंडू अवांतर धाव. 6 चेंडू 16 धावा असताना पहिला चेंडू ती स्वैर चेंडू आलेला अवांतर धाव आले. त्यामुळे 6 चेंडू आणि 15 धावाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. बघा प्रत्येक चेंडू दिवशी आता आपल्याला दोन्ही संघांकडून आक्रोश पाहायला मिळेल. दोन्ही संघाकडून प्रतिसाद पाहायला मिळेल. यावेळेस अविनाशच्या बॅट मारलेला एक मोठा फटका. चेंडू जाते कावकोनच्या बाहेर. इट्स युजुअल, इट्स अ बिग वन. षटकार. जे बघा एक मोठा फटका येतोय आणि या फटक्याने आपण पाहिलं तर इक्वेशन बदलतंय. पहिला चेंडू स्वैर अवांत धाव, त्यानंतर षटकार. म्हणजे एक चेंडू मध्ये 7 धावा आल्यात. याचा अर्थ उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी आता 9 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना फुलटॉस चेंडू होती. फुल टोल वसूल. चेंडू सिबरचे बाहेर. अजून एक षटकार. डीजे इथे एक मोठा उलटफेर होणार का. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटल्यानंतर मित्रांनो क्रिकेटमध्ये बऱ्याच उलटफेर होतात. येतोय विनिंग स्ट्रोक. विजयी फटका. विनाच्या बॅटमधून षटकार. हा सामना जिंकलाय आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलाय तो म्हणजेच जयमान थळेपडा अ या संघाने अभिनंदन. जयमान थळेपडा अ संघाचं तर हार्ड लक. सिद्धिविनायक शिराट डोंगरी या संघाचं
त्यांचं आव्हान या स्पर्धेत पहिल्या फेरीत संपुष्टात आलंय. आपण या स्पर्धेत सहभाग घेतलात त्याबद्दल सिद्धिविनायक जिल्हा डोंगरी संघाच्या मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतोय आणि पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय आणि काही क्षणातच या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामन्याचा पुरस्कार जाहीर करतोय. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट या स्पर्धेतील आपण पाहतोय पॉवर प्लेचा षटक खूप कंजूसपणे हाताळणारा आपल्या पहिल्या षटकात 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 4 विकेट प्राप्त करत प्रतिस्पर्धी